पंकज पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे मनगटाच्या सहाय्याने बॉटम हँडचा केलेला परिपूर्ण वापर. एका धावेने सावध पवित्रा पहिल्याच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला आणि या एका धावेने धाव संख्या आपण झाली आहे पाहतोय फलकावरती 1. आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चांगलं क्रिकेट 10 संघ हे वैतरणा गटातील आणि चंदनसार गटातील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गटांना प्राधान्य आजच्या दिवसात दिलं गेलं. उद्याच्या दिवसामध्ये ऑल इंडिया आयकॉन टेनिस क्रिकेटमधील तारे आणि सितारे या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. फुलटॉस बॉल यावेळेला मात्र अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावा. क्लास फटका इथे पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू त्यावरती मात्र ठेवली फलंदाजाने नजर आणि अगदी मनगट वळवलं लेग साईडच्या दिशेने स्क्वेअर लेगला. चौकार इथे जरूर मिळतोय. या चौकाराच्या सहाय्याने धाव संख्या जर आपण आता पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 5 धावा. 5 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटकातील पुढील बॉल फुलटॉस चेंडू इनफिल्डच्या वरनं एक्स्ट्रा कव्हरला जातोय अगदी वेगाने. चौकार 4 धावा. फटका सुपर ब्युटिफुल्ली हिट बाय प्रसाद. चांगला फटका लागोपाठ दुसरा चौकार येतोय प्रसादच्या बॅटमधनं. धाव संख्या जर आपण आता पाहिली तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावर पुन्हा एकदा चांगला बॉल बॅकफुटला गेले. सावधपणे खेळलं मिड विकेटच्या रिझन मध्ये 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक होते. चुकीच्या एंडला थ्रो झालाय कदाचित आणि त्याच्याचमुळे विकेट कीपर थोडेसे नाराज आपल्या फिल्डरवर. पंकज जर आपण पाहिलं तर चांगली देहबोली आपल्याला पाहायला मिळते. उंचपुरा असा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. रिलीज ऑफ द डिलिव्हरी जम्प देखील अगदी योग्य प्रकारे. पाहूया षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा पंकज घेऊन तयार. फुलटॉस चेंडू अगदी चांगल्या प्रकारे गॅप मध्ये खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक चेस करतात पोहोचू शकणार नाही चेंडू पर्यंत. चेंडू गेलाय अगदी वेगाने दणदण करीत सीमारेषा पार. चौकार 4 धावा. अगदी क्लास फटका इथे पाहायला मिळालेला आहे आणि या चौकाराच्या मदतीने धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 14 धावा. इथून मात्र धावांचा पाऊस पडताना दिसतोय या पहिल्या षटकामध्ये. पाच चेंडू झाले. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवर पंकज. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल यावेळेला मात्र ऑफ साइडला खेळलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण फेकी मात्र प्रॉपरली झाली नाही आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर अगदी आपल्या एंडकडे जात असताना फलंदाज विशाल आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये अगदी सेफ सुरक्षितरित्या दिसतोय. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर प्रथम फलंदाजी करताना
धाव संख्या जर आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर घासकोपरी या संघाची बिनबाद 15. कौल प्रथमदा जिंकला, त्यानंतर कोसमाई खाडी या संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्यानंतर फलंदाजीचं आमंत्रण दिलं गेलं ते घासकोपरी या संघाला आणि ते फलंदाजीचं आव्हान स्वीकारत असताना आपण पाहतोय पहिल्या षटकानंतर 15 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पंकजचं षटक संपलं गेलं आणि थोडंसं महागड असं ते पहिलं षटक हे पाहायला मिळालं. त्याचं कारण पॉवर प्ले आणि पॉवर प्लेच्या षटकात जर आपण पाहिलं तर फक्त 2 फिल्डर हे 38 सर्कलच्या बाहेर होते आणि त्याचाच फायदा पुरेपूर फलंदाजांनी उचलला. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्कवर वैभव होतोय तयार गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्लेच्या षटकानंतर आपण पाहिलं तर फील्ड रिस्ट्रिक्शन्स हटवली गेलेली आहेत आणि त्याच्याचमुळे आपण पाहतो फाईन लेगला डीपमध्ये फिल्डर आहे, स्क्वेअर लेगला डीपमध्ये, मिड विकेट डीपमध्ये लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवरती वैभव टू विशाल. ते मात्र चांगला बॉल हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा देखील प्रयत्न झाला, परंतु यावेळेला मात्र अगदी चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली अशी फेकी इथे पाहायला मिळाली. हार्दिकच्या माध्यमातून जे शॉट थर्डमॅनला उभे आहेत, शॉट फाईन लेगला देखील क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र फुल टॉस बॉल आपल्या अंदाजात चेंडूला खेळलेला आहे, सीमा रेषेच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. अतिशय चांगला फटका, इथे फटक्याची निवड, शॉट सिलेक्शन अगदी योग्य प्रकारे पाहायला मिळालं आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावर 21-21. पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये त्याच शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न, टप्पा बदलला परंतु लाईन बिघडली आपल्याला पाहायला मिळाली. अगदी लेग स्टंपला सोडून चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळालंय आणि या वाईटच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 22 धावा. कतारवरनं देखील ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते. चिराग मेहर यांचा मात्र फोन आला होता. खूप चांगलं प्रक्षेपण आहे प्रोलिंग स्पोर्ट्सचं आणि आयोजन आणि नियोजनाबद्दल देखील म्हटलं शुभम पादे अगदी चांगल्या प्रकारे या स्पर्धेला 4 चांद लावतात. यावेळेला मात्र चांगला फटका, सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार, 4 धावा. ब्युटिफुल शॉट, अप्रतिम, चांगल्या प्रकारे बघा मैदानाच्या चारही बाजूने खेळण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर षटकार आपण पाहिला, त्यानंतर वाईड आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाहिलं की ऑफ साईड पूर्ण रिकामी आहे आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर ती त्या दिशेने खेळलं. या चौकाराच्या सहाय्याने धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावर 26 धावा. षटकातील चौथा बॉल घेऊन तयार पुन्हा एकदा गोलंदाज चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. फलंदाजाने जणू काही गोलंदाजाच्या शैलीला रीड केलं असावं. आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि मन बनवलं होतं की ऑन साईडला मला खेळायचंय आणि खेळलं देखील ऑन साईडला. या एका धावेने धावसंख्या आपण आता पाहतोय तर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 27. अगदी चांगलं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं. विपुल पांडुलकर यांचं आपण पाहतायत प्रोलिंग स्पोर्ट्स सुप्रीमो देखील कव्हर करण्यात आली होती. प्रोलिंग स्पोर्ट्स 70 स्वतःचा हा ब्रँड निर्माण केलेला प्रोलिंग स्पोर्ट्स. इथे मात्र चांगला बॉल आपण पाहतोय, अगदी चांगला, थोडासा खाली टाकलेला हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट चेंडू इथे पाहायला मिळाला आणि या डॉटच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 27. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. आखूट टप्प्याचा चेंडू होता, यावेळेला मात्र ताकद कमी पडली, फक्त टाइम केलं या चेंडूला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय, 2 धावा रोखू शकणार नाहीत. बघा चांगलं ताळमेळ, चांगलं कोऑर्डिनेशन या दोनही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता झालेली आहे षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा.
रोहितचं बोलणं लक्षात आलं की आम्ही सुप्रीमोला होतो, त्यामुळे मला वाटलं ट्रोलिंग. रोहितचं बोलणं तेव्हाच आठवलं मला. रोहित रे आपला तो भाड्या, त्याचं बोलणं माझ्या आठवलं आणि त्यामुळे मला वाटलं की ट्रोलिंग होती. नंतर क्लिक झालं की तुम्ही 70 मध्ये होता. इथे जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ झालेला आहे आणि 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर झालेले आहेत आणि 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 29-29 धावा. तिसरं षटक मार्गस्थ होत असताना आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर तितिक्ष. पहिली 2 षटकं आपण पाहिली पंकज तितिक्ष गोलंदाजी मार्कवरती येतोय. एक युनिक नाव SP बॉईज रबर बॉल टुर्नामेंट या मैदानावरती अगदी हिरवा गालीचा असतो आणि त्या हिरव्या गालीच्या वरती हे सर्व क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्वजण वाट पाहत असावेत की हा हंगाम कधी संपणार आणि पुन्हा हे वेळीचं मैदान कधी सजणार. रबर बॉलसाठी इथे मात्र बॅकफुटला गेले, चांगल्या प्रकारे चेंडूला खेळला, अगदी लेदर बॉल कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला पाठवलाय बॅकवर्ड पॉइंटला, चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार, 4 धावा. चांगला फटका इथे पाहायला मिळाला चौकाराच्या सहाय्याने. धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 34, 34 धावा. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन 33 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट, सीमारेषेच्या बाहेर, हाय अँड हँडसम षटकार. तर धावसंख्या आता वेगानं पुढे जाते. काय कमालीची बॅटिंग, 39 धावा. मला वाटतं शुभम पाद्यजी या स्पर्धेतली ही पहिली सलामीची भागीदारी असेल जी मात्र 39 पर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. काय क्लास बॅटिंगचा नजराणा इथे पेश केला जातोय. दोन्ही बॅटर अगदी चांगल्या शैलीमध्ये फलंदाजी करतायत. फुलटॉस चेंडू इथे मात्र बॅटवर काही आला नाही. इथे मात्र थांबावं लागेल प्रसादला, परंतु त्याचंच कारण आपण पाहिलं तर व्हाईट बॉल पंचांनी देखील म्हटलेलं आहे खराब चेंडू आणि या खराब चेंडू नंतर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, वा वा वा, दॅट्स अ ब्युटिफुल मॅग्निफिसंट आउट ऑफ द पार्क, षटकार, 6 धावा. अतिशय चांगला फटका, नेत्र दीपक कलात्मक फटका पाहायला मिळालाय. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 46 धावा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल, त्याला दिली दिशा, क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि यावेळेला कुठलीही चुकी करणार नाहीत. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला असा झेल आणि यावेळेला विशालच्या खेळीला इथे लागतोय पूर्णविराम. 10 बॉल आणि विस्फोटक अशी 33 धावांची खेळी, त्यामध्ये 3 चौकार, 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले. जी गरज होती आणि ती गरज इथे मात्र संघाची पूर्ण केली आहे. काय कमालीची ओपनिंग पार्टनरशिप पाहायला मिळाली 46 धावांची. आता नवीन फलंदाज नव्यानं दाखल होतोय आता मैदानाच्या आतमध्ये. अंकुश
इथे मात्र धावांचा पाऊस पडला, त्यानंतर जोरदार टाळ्या डेफिनेटली व्हायला हव्यात. त्या कमालीचा खेळ इथे आपल्या संघाकरिता केला, एक महत्त्वाचं योगदान त्यानं दिलं. तितिक्षच्या या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 2 षटकार आले, एक चौकार आला, एक वाईड देखील आला. थोडंसं महागडं असं षटक तितिक्षचं म्हणायला हवं. पहिलं षटक आपण पाहिलं, खऱ्या अर्थानं पहिल्या षटकापासून या दोनही सलामीवीरांनी मात्र एक दमदार सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 14 आल्या आणि आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहतोय 17 धावा या आतापर्यंत कुठल्या आहेत. ते मात्र बॅकफुटला गेले, मोठा फटका खेळण्याचं मन बनवलं होतं. चेंडू हवेमध्ये आहे, फिल्डर चेंडू खाली आणि कुठलीही चुकी करत नाहीये. आल्या पावली परत फलंदाज अंकुशला परतावं लागतंय. अतिशय सुंदर निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं हे सुंदर असं सुप्रसिद्ध ऐतिहासिक मैदान आणि या मैदानावरती रंगणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहत आहात प्रोलिंग स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. मनाचे राजे चषक वेडी 2024चा षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय महेश यांच्यासाठी. इथे यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल, ब्रह्मास्त्राचा वापर इथे केलाय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. निर्धाव चेंडूने षटकाची इथे झालेली आहे समाप्ती. 3 षटकं पूर्ण झालेली आहेत. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 2 गडी बाद 46. यानंतरची लढत असणार आहे एनसीसी नारंगी ब विरुद्ध जय दुर्गा राईपाडा. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना मी विनंती आहे की आपण टॉस करण्याकरता यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन्स मी विनंती करतोय आयोजकांच्या वतीने आपण टॉस करण्याकरिता इथे या. एनसीसी नारंगी ब आणि जय दुर्गा राईपाडा. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 46. षटक क्रमांक 4 शेवटचं षटक आहे आणि ते शेवटचं षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज कोसमाई खाडी या संघाकडनं निशांत. प्रसाद देखील चांगलं योगदान देतोय. 2 चौकार प्रसादच्या बॅटमधनं आलेले आहेत. एक एकेरी धाव आणि एक दुहेरी धाव. इथे मात्र मोठा फटका खेळलाय जरूर. चेंडू बराच हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे जज करत होते परंतु यशस्वी काही होऊ शकले नाहीत. झेल मात्र सुटला गेला कारण की चेंडू बराच हवेमध्ये होता आणि त्याच्याच कारण आपण पाहिलं तर हवेचा ओघ आणि त्याच्यामुळे चेंडू दोलायमान स्थितीमध्ये हलत होता वरती आणि त्याच्यामुळे तो कदाचित कॉन्सन्ट्रेट झाला नाही आणि त्याच्याचमुळे हा झेल सुटला गेलाय. या 2 धावांनी धावसंख्या आपण पाहतोय तर आता झालेली आहे धाव फलकावर 48-48. षटकातील अजूनही 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील प्रसादकडनं. चांगला फटका इथे यावेळेला मिड ऑफच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली अशी फेकी आणि यावेळेला जाती आहे रनआउटच्या माध्यमातून विकेट. तो बॉल डेड बॉल नसणार आहे. विकेट असेल तर विकेट असेल, षटकार असेल तर षटकार असेल. हा आमच्या आयोजकांचा निर्णय आहे आणि तो निर्णय तुम्हाला पाळावाच लागेल. आणि असाच नियम हा मला तरी वाटतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो आणि तो आपण देखील सर्वांनी इथे पाळायला हवा. आणि इथे विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 48-48 धावा या लागल्या गेलेल्या आहेत धाव फलकावरती. नवीन चेंडू तिथे दिलेला आहे. शेवटच्या षटकातील आपण पाहिलं तर अजूनही 4 चेंडू बाकी आहेत आणि या 4 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज, नवीन बॅटर आता दाखल झालेला आहे क्रीजवर.
यश नव्याने दाखल झालेला आहे क्रीजवरती. दोन चेंडू झालेले आहेत, उर्वरित 4 चेंडू बाकी आहेत या षटकातील. पाहूया षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती निषाद. इथे मात्र मोठा फटका खेळलेला आहे. लॉफ्टेड स्ट्रोक, चेंडू इन द एअर, हवेमध्ये आहे आणि यावेळेला मात्र रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न अपयशी ठरतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार, येतोय चौकार. आणि या चौकारांना आपण पाहतोय तर अर्धशतक हे झळकावलं जात आहे फलकावरती. 52 धावा या झाल्यात फलकावर. कॅप्टन आपण यायचं आहे. जसं सत्र संपेल आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत. जय दुर्गा रायपाडा विरुद्ध NCC नारंगी ब अशी यानंतरची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट, सीमा पार, चौकार. 4 धावा. आपण पाहिलं तर 4 चेंडू झालेले आहेत आणि धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 56. 56 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू निशांत घेऊन येतोय. यावेळेला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडूने खेळलाय. यावेळेला मात्र आपण पाहतो एक धाव घेतले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही. 2 धावांवरच इथे सॅटिस्फाईड व्हावं लागेल. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 58. 58 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आता या सत्रातील शेवटचा चेंडू बाकी आहे. यानंतरची लढत बिग मॅच, बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. NCC नारंगी बी वर्सेस जय दुर्गा रायपाडा. यावेळेला मात्र स्विचिटचा अँगल आणि अगदी यावेळेला चांगला बॉल डॉटने इथे झाली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती प्रथम फलंदाजी करताना गासकोपरी श्री गणेश गासकोपरी या संघाची झालेली आहे 58. एकूण 60 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. या लक्ष्याचा पाठलाग आता कोसमाई खाडी या संघाकडनं कशा प्रकारे केला जाईल हे आता पाहणं गरजेचं आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे. NCC नारंगी ब संघाचा कर्णधार आणि जय दुर्गा रायपाडा या संघाचा कर्णधार आपण टॉस साठी त्वरित इथे यायचं आहे. जसं दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल. आपण ऐकणार आहोत श्री प्रमोद शेडगे सरांचा गोड आवाज. होत रायपाडा संघाचा कर्णधार आणि NCC नारंगी बी संघाचा कर्णधार दोन्ही संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि नाणेफेकीचा कौल रोहन पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करीत आहोत. आणि कॉल कोण करते? रायपाडा संघाचे कर्णधार आपला निर्णय कळवत आहेत. छाप हेड इज द कॉल अँड टेल्स इट इज. नाणेफेकीचा कौल NCC नारंगी ब संघाने जिंकलाय. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय असेल. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. जास्त काय विचारणं नाही कारण की मॅच देखील ऑन आहे. तुम्हाला शुभेच्छा, तुम्हाला देखील या मॅचसाठी शुभेच्छा. NCC नारंगी ब संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला त्यानंतर इलेक्टेड टू बॉल फर्स्टचा निर्णय इथे स्वीकारला गेलेला आहे.
चला आपण जाऊया पुन्हा एकदा थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे सज्ज आहेत प्रमोद शेडगे सर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा, ऐकत रहा मनाचे राज्यचषक वेडी 2024. धन्यवाद. चला, दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कोस्माई खार्डी टीम विजयासाठी 59 धावांचं लक्ष्य ह्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक पहिलं घेऊन येईल गोलंदाजी मार्कवर. प्रथम फलंदाजी करताना विशाल आणि प्रसादने जी बॅटिंग केली, अप्रतिम अफलातून टायमिंग सहित आपल्याला पाहायला मिळालं. म्हणतात ना, सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळता है. आणि त्यामधले धुरंधर खेळाडू आपण विशाल आणि प्रसादला पाहिलं. ॲब्सोल्युटली स्टनिंग इनिंग. विजयासाठी लक्ष्य 59चं आपल्याला पाहायला मिळतंय. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्वतः SP पुन्हा एकदा स्कोरिंग करत असताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत, कारण ही आवड आहे. जरी आम्ही आयोजक असलो तरी सुद्धा आम्ही डाऊन द अर्थ नेहमीच राहतो. दीपक आणि अशोक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील पहिलाच बॉल. कोस्माई खार्डी टीमचे पाठीराखे मॅचचा आनंद घेत असतील. या सर्व खार्डीकरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल अपील जरूर केली गेली होती, मात्र खूप काही सुधारणा झाल्या. एक काळ असा होता की विकेट किपर लेग स्क्वेअरच्या पंचांकडे अपील करायचे, परंतु तदनंतर आपण पाहिलं तर खूप काही सुधारणा होऊन आता विकेट किपर परिपक्वतेचे झालेत की मेन पंचांकडे अपील करतायत. ही खूप महत्वाची भूमिका आहे. पहिलाच बॉल डॉट. अप्रतिम चांगला चेंडू पाहायला मिळाला. खूप चांगली गोलंदाजी विशालने विथ द बॅटने ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग केली आणि विथ द बॉलने सुद्धा आपण पाहू शकतायत खूप चांगली गोलंदाजी करताना विजय पाटील यांना आपण पाहताय. शॉट थर्डमॅनला आहेत. 40+ क्रिकेट ते अफलातून खेळत आहेत. उमर 55 की दिल बचपन का विजय पाटील यांचा अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रेट क्रिकेटर, ग्रेट डिलिव्हरी. क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला गेला होता. सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. पहा, जेव्हा प्रॅक्टिसचा अभाव असतो, जेव्हा मैदानं खुली नसतात, मैदानं अजून ओपन झालेली नाही आहे, त्यामुळे मात्र प्रॅक्टिस नसते आणि प्रॅक्टिस नसल्यामुळे तुम्हाला या गोष्टी सहन कराव्या लागतात. आणि तेच या वेळेला पाहायला मिळतं दीपकच्या माध्यमातून. एका साईडला जर आपण पाहिलं तर अशोक आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये ग्राउंड बनवलं जातं. शेत ओलसर आहेत अजूनपर्यंत, कारण अचानक पावसाने हजेरी लावली होती. अप्रतिम फटका चांगला आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फेकी होते. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 2 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत ते 4 आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर 2 रन्स. मनाचे राजे ग्रुप चषक वेढी टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतो. आजचा सलग तिसरा दिवस डे 3 प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं ते जे आयोजन अप्रतिम आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. परंतु जे श्रोते जोडले गेले त्यांचं करूया मनपूर्वक धन्यवाद. इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका क्लास
कडक शॉट पाहायला मिळतोय दीपकच्या बॅट मधून. चौकार 4. ऑन साईटला जरूर खेळलं गेलंय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 7 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये 7 धावा. विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. 59 रनचं टार्गेट समोर ठेवल्यानंतर 18 बॉल आणि 52 रन 17.33च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. श्री गणेश गासकोपरी टीम आपल्याला पाहायला मिळते, त्यामध्ये महेश स्वतः लीड करतात आणि या संघाच्या एकंदरीत बॅकबोन आहेत. अलीकडच्या काळामध्ये पॅकर्स भरपूर असतात परंतु खेळाडूंना तो वेळ मिळत नाही. कधी कधी आपण पाहिलेलं आहे की असे मात्र काही व्यक्तिमत्व असतात की ते स्वतः स्वखर्चाने आपली टीम भरवतात, स्वखर्चाने पैसे भरतात, परंतु काही खेळाडूंना तर घराच्या दरवाजापर्यंत घेऊन आणावं लागतं क्रिकेटच्या मैदानात. हे सुद्धा आपण सातत्याने पाहिलंय. कारण अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेट खूप फास्ट चाललंय परंतु काही खेळाडू थोडेसे लेझी सुद्धा पाहायला मिळतात. काही खेळाडूंमध्ये आपण पाहिलंय तर खूप काही अहंकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आणि या गोष्टी नसाव्यात क्रिकेटच्या खेळामध्ये. तरी क्रिकेटच्या खेळामध्ये दुजाभाव कधी करू नका, क्रिकेटच्या खेळामध्ये मतभेद करू नका, क्रिकेटच्या खेळामध्ये एकजूट राहा, क्रिकेटच्या खेळामध्ये राजकारण तर मुळीच करू नका. कारण राजकारण आलं तिथे क्रिकेटचा विनाश झाला हे मात्र पक्का आहे. युनिटी स्ट्रेंथ इज मोस्ट इम्पॉर्टंट. ऑन साईटला दीपकच्या बॅट मधून क्लास क्वालिटी दर्जाचा अप्रतिम चौकार 4 धावा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दरम्यान आपण पाहिला फ्लिकचा फटका होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेतनच्या स्वागतासाठी चेंडू निघून गेला. यावेळेला कडक शॉट, क्लास टायमिंग. दीपक आता थांबणार नाही. यावेळेला दर्शवत असताना प्रतिस्पर्धी संघासमोर रडायचं नाही तर लढायचंय. मोडेन पण वाकणार नाही. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल षटकार. 6 धावा, धावसंख्या 17. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते झटपट 17 वर जाऊन पोहोचली गेली. कोस्माई खाडी टीम ऑन साईटला, परंतु जास्तीत जास्त चेंडूने उंची घेतले. एक सोपा झेल म्हणता येईल. इथे चुकी केली आणि दीपक सारख्या खेळाडूला, फलंदाजाला या ठिकाणी जीवनदान दिलंय. म्हणजे दीपक आता यावेळेला थांबेल का की थांबणार नाही, कारण त्याच्या बॅट म्हणून धावांचा वेग वाढलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते 19 रन्स. आता 40 रनची अजून सुद्धा नितांत गरज आहे. बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 15 आणि 15 बॉल मध्ये 40. व्हॉट अ मॅच. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटचा उपयोग केला आणि इथे आपण पाहताय दीपकला परतावं लागेल. दीपकने झटपट फलंदाजी केली. सॅक्रिफाईस स्वतःसाठी विकेट जरूर टाकली गेली, कारण अशोकचा हा कॉल नव्हता एबीचा. आणि दीपक चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहिला लयबद्ध झाला होता. थोडीशी घाई केली फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. कोस्माई खाडी टीमला पहिला धक्का.
श्री गणेश घासकोपरी टीमवर ह्या आधारित गीत त्यांचं सुंदर आयोजन नियोजन सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. 40+ क्रिकेट सुद्धा खूप चांगलं असतं. पंकज भोईर आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरी छोटी स्पर्धा असली 70,000 ची ही खूप मोठी स्पर्धा आहे. म्हणून रूल्स अँड रेग्युलेशन जरूर विचारपूस करून मात्र आपण गार्ड मैदानाच्या आतमध्ये जरूर परिधान केली. परंतु नेक्स्ट टाइम मात्र आपण ती गार्ड खेळाडू कक्षांमधूनच परिधान करून जायचंय. कोसमाई खार्डी टीमला सुद्धा माहीत असेल खार्डीच्याच मैदानात 3 धावांची पेनल्टी लागली आणि किरण आरेकर दांडीचा ब्रँड त्याला पॅनलाइजला सामोरे जावं लागलं. तिथे संघ पराभूत झाला आणि 50,000 एवढे मात्र त्यांचं नुकसान झालं. एक संघ अपोजिटचा संघ होता ओपनचा संघ, एका साईडला संघ होता दांडीचा संघ. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आता इथून जर आपण पाहिलं तर 39 रनची नितांत गरज आहे. बॉल आहे 13. बॉल तयार गोलंदाजी मार्कवर येताना आज वैतरणा गट आणि चंदनसर गट मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचली गेली. आता येणारे बॉल आहेत 12 बॉलमध्ये 39 रनची आवश्यकता आहे. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. बोर्ड लागले जात आहेत. कोसमाई खार्डी टीम प्रथम पहिल्या षटकामध्ये थोडीशी स्ट्रगल करत होती आणि दुसऱ्या षटकामध्ये दीपकच्या बॅटमधून 2 बॉलमध्ये 10 धावा आल्या आणि तदनंतर यशने केलेलं कमबॅक नावातच यश आहे. कमबॅक आणि बॅकअप या 2 गोष्टी क्रिकेटच्या खेळामध्ये आयुष्यात आपल्याला सातत्याने खूप काही सांगून जातात. इथून गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, यशने जे कमबॅक केलं त्याला सॅटिस्फाईड मिळालंच असेल. कारण समाधान हा शब्द जर आपण पाहिला तर संपूर्ण आपलं आयुष्य जातं हे शोधण्यासाठी. संघाची धावसंख्या सिंगलने पंकज आपल्या संघाला घेऊन जातो 21 वर. वैतरणा गट, वैतरणा ही नदी पालघर जिल्ह्यातून आपण सातत्याने वाहताना पाहायला मिळते आणि ही वैतरणा नदी त्र्यंबकेश्वर जवळ पर्वत उगम होते आणि तिथून मात्र अरबी समुद्राला मिळते. वैतरणी नदी एकंदरीत एक मोठा फेम मिळाला. संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. खूप चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक केलाय मनीषने. चो बाजूने पिंक कपडा आपण पाहत आहेत. थोडस वेगळं लुक काहीतरी या स्पर्धेच्या माध्यमातून. वर्ष पहिलं आहे परंतु कोणी म्हणणार नाही की पहिलं वर्ष आहे या स्पर्धेचं. अप्रतिम चांगला चेंडू नाहीये. सर्वेश शेलार त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आहेत, आयोजकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल जरूर ते खुश होते परंतु घरी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं आईला की जरी आम्ही जिंकलो तरी सुद्धा बॅटिंग माझी व्यवस्थित होत नाहीये. क्रिकेटवरचं प्रेम आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न एबीचा होता. जरूर चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क होऊ शकला नाही आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली गेली. स्टार्ट कधी कधी चांगली होते, कधी कधी मध्यंतर जो असतो तो आपण पाहतो की खराब असतो आणि पुन्हा एकदा शेवट सुद्धा गोड होतो. हे आपण जाणलंय. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर क्रिकेटमध्ये ऑफ साईडला ऑन द राईज खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील मिड ऑफचे. तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या बॅकअपसाठी कोणी नाहीये आणि पाहता पाहता ह्या वेळेला आपण पाहू शकाल जाऊन पोहोचते ती फलकावर. धावसंख्या 24 धावा.
24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. यानंतर होणारा सामना एनसीसी नारंगी ब वर्सेस जयदुर्गा रायपाडा या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. पुन्हा एकदा कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. संघाची धावसंख्या स्थिरावली. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सागर पाटील नेहमीच प्रत्येक स्पर्धेचं त्यांचं सुद्धा अपडेट चांगलं पाहायला मिळतं आणि खास करून जर आपण पाहिलं तर खार्डी टीम साठी ते पाठिंबा देत असतात. सरळ बॅटचा उपयोग जरूर केला परंतु परफेक्ट एलिव्हेशन नव्हतं. तिथे कॅच ड्रॉफ्ट होतोय. सिंगल डबलने काहीच इफेक्ट पडणार नाहीये. प्रतिस्पर्धी संघ 59 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. दीपकने असं ठाण मांडून खेळ केला होता की 2 बॉलवर 10 रन्स आल्यानंतर असं वाटलं, चर्चा सुरू झाली की आता दीपक थांबणार नाही, परंतु तिथे विकेट कदाचित सॅक्रिफाईस केली की काय दीपकची, कारण त्याच्या बॅटमधून धावा येत होत्या. एबी एका साईडला आपण पाहताय थोडेसे स्ट्रगल करतायत. आता बॉल आहे तुमच्याकडे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 33 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 33 रन्स. महेश स्वतः कर्णधार, चांगले बॅटर, चांगले बॉलर. पंकजचा हा फटका यावेळेला पाहायला मिळतो. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 27. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 28 या धावसंख्येवर. 5 बॉल आहेत आणि 5 बॉलमध्ये 31 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम गुड डिलिव्हरी, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, गॉन. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आपण पाहिलं तर 28 वर जाऊन पोहोचले गेले. अप्रतिम चांगला चेंडू पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती 28 या धावसंख्येवर. 3 बॉलचा खेळ झालाय. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आपण पाहू शकता स्थिरावले गेले, ठप्प राहते, स्थिर राहते. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान, निसर्ग म्हणजे देवाने दिलेलं एक वरदान आहे. निसर्गाची काळजी आपण घेतली तर आपली काळजी निसर्ग घेईल. अलीकडच्या काळामध्ये खूप प्रदूषण वाढताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. अशा वेळेला प्रत्येकाने एक झाड निदान लावावं. झाडे लावा झाडे जगवा हे मंत्र, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, अशा पद्धतीने आपण सातत्याने पाहिले हे मंत्र दिलं जातं. पुन्हा एकदा बॉल तयार. रमाकांत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब जरूर केला गेलाय. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. तो संघ म्हणजेच श्री गणेश गासकोपरी आणि कोसमाई खाडी टीम. आपण एका कॉलवर मात्र उपस्थित झालात. आपल्याकडे प्लेयर हवे तसे नव्हते, तरी सुद्धा आपण त्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल शुभमजी पाध्ये
मनाचे राजे वेडी ग्रुप चषकाचे